वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी प्रतिभा पासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। तर आज घराची खूप दुर्दशा झाली होती। सगळे कपडे इकडे तिकडे असतात। घरात लहान मुलं असली की ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात। लहान मुलं असल्यावर आपण कितीही घर आवरून ठेवा ते खराब करतच राहतात। आणि हे काम तर शिवण्याचं आहे बाबा, कारण नदीला सवय पेन्सिल नाही सापडली, इरेझर नाही सापडलं, कलर्स नाही सापडले, इकडं बघ तिकडे बघ। आणि ह्या दरवाजाला जाळे पण बघा खूप सारे झाले होते। म्हटलं चला आज डीप क्लिनिंगच करूया। आणि मला बोरही खूप झालं होतं। मी बोर झालं ना मला, मग मी असंच करत असते की चला आज काहीतरी काम काढूया, म्हणजे कामामध्ये वेळ निघून जाईल। तर चला लागली मी माझ्या कामाला। बट आता मी एक फौजी वाईफ आहे, तर आमचं घर काय म्हणजे काय एकच टिकून राहत नाही। आमच्या पोस्टिंग चालू असतात, शिफ्टिंग चालू असतात, क्वार्टर्स चेंज होतात। हे तर माझं घर म्हणजे मी घर सांगते, पण हे सरकारी एक क्वार्टर आहे। पण आता तुम्ही मला सांगा, घर स्वतःचं असो किंवा सरकारी क्वार्टर असो, छोटंसं घर असो किंवा एखादा बंगलो असो, किंवा एखाद्या घरामध्ये खाली कोबा असो किंवा टाईल असो, कसंही घर असू द्या, पण त्या घराला घर पण कसं द्यायचं हे आपल्या हातात असतं, बरोबर ना? आणि घर जितकं स्वच्छ असलं, थोडं साफसुथरं असलं की मग आपलं पण थोडं पॉझिटिव्ह वाटतं ना घरामध्ये। नाहीतर मग असं इकडे जाळे तिकडे जाळे, इकडं कचरा। आता हे विंडो बघा कशा झाल्या होत्या, ह्याच्याकडे थोडे 2-1 महिने लक्ष नाही दिलं मी, तर कशा झाल्या होत्या। तर मग जितकं घर खराब तितकी स्वतःची पण चिडचिड होत राहते, बरोबर आहे का नाही? तर चला पटपट मी घेते आवरून घरं। बेडशीट वगैरे, मला तर 2-3 दिवसाला बेडशीट बदलायची सवय आहे। तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असताल की दर 2-3 दिवसाला माझं बेडशीट चेंज झालेलं असतं। मला एकच बेडशीट जास्त दिवस टाकलेलं नाही आवडत। स्वस्तिकमध्ये मध्ये करत होता, पण त्याला कसं तरी शांत करून मी थोडंसं त्याला आधी खायला दिलं, त्यानंतर त्याला थोडासा मोबाईल पण दिला। आता काय करणार, तो एकदम शांत पण बसत नव्हता, त्यामुळे मग इकडे क्लिनिंग पण करणं गरजेचं होतं। पटापट झाडून मारला मी घरामध्ये, आणि इकडं फरची पुसायचं काम चालू होतं माझं। आज ना म्हटलं जाऊ दे, चला एक दिवस काढायचंच आहे क्लिनिंग करण्यासाठी, कारण रोज काय फक्त घरातली कामं करून पण नाही जमत। आणि सॅटर्डे संडे आला की ह्या कामांना वेळ पण नाही मिळत, कारण शिवण्या पण घरी असती, संडेला तिचे डॅडी पण घरी असतात, मग नाही वेळ मिळत। तर अशा प्रकारे माझं घर एकदम स्वच्छ करून झालंय। वाटतंय का नाही फ्रेश एकदम? मला तर वाटतंय। आता मीच इथे राहते, त्याच्यामुळे मला वाटतंय की बाबा हा खरंच फ्रेश वाटतंय घरामध्ये। आणि मला बोर झालं ना तर मी हे असं करत असते। तुम्ही बोर झालं काय करता मला कमेंट करून नक्की सांगा।